प्रांजली, तुझी दिलेली स्विंगची स्ट्रॅटेजी काम नाही करत. पण तू रिस्क मॅनेजमेंट यूज करतोयस का? रिस्क मॅनेजमेंट हा काय प्रकार आहे? अरे म्हणून तर स्ट्रॅटेजी काम करत नाहीये. ऍक्च्युली स्ट्रॅटेजी नाही तर रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणतं. तर तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा तुम्ही लॉसेस करता तेव्हा स्ट्रॅटेजी चुकीची नसते. मोस्ट ऑफ द टाइम तुमचं रिस्क मॅनेजमेंट चुकीचं असतं. सो आज आपण डिस्कस करणार आहे की जर कोणत्याही प्रकारची स्विंग स्ट्रॅटेजी तुम्ही एक्झिक्यूट करत असाल किंवा तुम्ही जी काही मी स्विंग स्ट्रॅटेजी शेअर केलेली आहे ती तुम्ही एक्झिक्यूट करत असाल तर त्या सिनारिओमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने पोझिशन सायझिंग करायला पाहिजे आणि पोझिशन सायझिंगच्या सोबतच तुम्ही किती पोझिशन्स ओपन ठेवू शकता. ओके, सो याविषयी आज आपण डिस्कस करणार आहे. तर एक सेकंदात मी स्क्रीन शेअर करते. ओके, आणि आता आपण इथे बघू शकता की आपण नेहमी 1 लाखाच्या कॅपिटल विषयी बोलतो. ओके, सो जर तुम्ही स्विंग स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की जाऊन बघा. स्विंग स्ट्रॅटेजी पार्ट 1 आणि स्विंग स्ट्रॅटेजी पार्ट 2 असे दोन्ही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर ते जाऊन तुम्ही नक्की बघा आणि मग त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. किंवा जर तुमची इंडिव्हिज्युअल कोणती स्विंग स्ट्रॅटेजी असेल आणि जी तुम्ही एक्झिक्यूट करताय पण तुम्हाला जर कॅपिटल अलोकेशनच्या संदर्भात किंवा क्वांटिटी कॅल्क्युलेशनच्या संदर्भात काही क्वेश्चन असतील तर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ रेफर करू शकता. ओके, सो आता आपण मला काही व्ह्युअर्सचे प्रश्न आले की जर 1 लाखापेक्षा जास्त कॅपिटल आहे, सपोज बाबा 10 लाखाचं कॅपिटल आहे एक्झाम्पलसाठी, तर कशा पद्धतीने रिस्क मॅनेजमेंट करता येईल. तर जेव्हा माझं कॅपिटल मोठं असतं, सपोज 10 लाखाचं माझं कॅपिटल आहे, दिस इज माय टोटल कॅपिटल. ओके, नॉट नेसेसरी की सगळंच्या सगळं कॅपिटल तुम्ही स्विंग स्ट्रॅटेजीसाठीच काम अलोकेट करताय, जरुरी नाहीये. पण 10 लाखाचं माझं टोटल कॅपिटल आहे. सो त्या सिनारिओमध्ये माझं मॅक्स रिस्क पर ट्रेड, जसं आपण लास्ट स्विंग स्ट्रॅटेजीच्या पार्ट 2 वाल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की 2% ऑफ माय टोटल कॅपिटल इज माय मॅक्स रिस्क पर ट्रेड. ओके, सो त्याप्रमाणे कॅल्क्युलेट केलं तर 10,000 रुपये ही माझी एका ट्रेड मागे रिस्क मी घेऊ शकते, मॅक्सिमम रिस्क. ओके, त्याच्यानंतर सपोज आता ही माझी एंट्री आहे, एंट्री इन द सेन्स 250 रुपीजला मला एखादा स्टॉक बाय करायचा आहे. ओके, आणि माझा स्टॉप लॉस आहे 240 रुपीजचा. सो त्या सिनारिओमध्ये मी किती क्वांटिटी घेऊ शकते. सो क्वांटिटीचं कॅल्क्युलेशन काय असतं, तर जी काही माझी रिस्क आहे डिवायडेड बाय माझा नंबर ऑफ पॉइंटचा जो स्टॉप लॉस आहे तो. ठीक आहे, सो एकदाच जर तुम्ही ही शीट ऍक्च्युली बनवून ठेवली, हे कॅल्क्युलेशन बनवून ठेवलं तर खूप साऱ्या पद्धतीने इझी जाईल हे. त्याच्यानंतर त्या सिनारिओमध्ये कॅपिटल अलोकेटेड किती येतं, तर कॅपिटल अलोकेटेड इज ऍक्च्युली क्वांटिटी इंटू मॅक्स रिस्क पर ट्रेड. ओके, सो इथे माझं 2,50,000चं कॅपिटल अलोकेशन येत आहे पर, म्हणजे ह्या पर्टिक्युलर स्टॉक घेण्यासाठी. ओके, आता एक प्रश्न असा आहे की मी किती पोझिशन्स ओपन ठेवू शकते, कारण की स्विंग स्ट्रॅटेजीमध्ये काय असतं, आज मी पोझिशन ओपन केली की ती पोझिशन त्याच दिवशी क्लोज होईल असं नाही, बरोबर आहे. ती मी कॅरी करणार आहे, काही दिवस काही वीक्स ती मी कॅरी करणार आहे. सो मी कशा पद्धतीने आणि किती स्टॉक वेगवेगळे घेऊ शकते, कारण की जर आपला स्विंग स्ट्रॅटेजीचा स्कॅनर तुम्ही बघितलात तर तो स्कॅनर तर तुम्हाला दर 1 तासाने तुम्हाला स्टॉक देत आहे स्विंग स्ट्रॅटेजीचे. पण ऍक्च्युली तुम्ही दिवसाला किती ट्रेड घेऊ शकता किंवा वीक मध्ये किती ट्रेड घेऊ शकता याविषयी आज मी बोलते. कारण की जर तुम्ही खूप जास्त स्टॉक्स घेतलेत तर अशा पद्धतीने काय होऊ शकतं की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये खूप सारे स्टॉक्स होतील. ओके, आणि मग ते मॅनेज करणं कठीण जाईल आणि ते ऍक्च्युली व्हायोलेट करतं तुमची जी रिस्क मॅनेजमेंटची वीकली आणि मंथलीची जी लिमिट आहे ती सुद्धा व्हायोलेट होऊ शकते. सो त्याविषयी आपण बोलूया. कारण की काय होतं, स्विंग जेव्हा आपण करतो तेव्हा जर आपण कॅश इक्विटीमध्ये जर स्विंग करत आहे
तर आपण फक्त लॉंग ट्रेड घेतोय, बरोबर आहे. सो त्या सिनारिओ मध्ये काय होतं, एखाद दिवस जर का मार्केट पडलं, ओके, तर माझे खूप सारे स्टॉप लॉसेस एकाच दिवशी जाऊ शकतात. सो काय करायचंय, तर मला डे वन, सपोज आज मी स्विंग स्ट्रॅटेजीचा एक ट्रेड घेतला, ओके, सो बाय वन स्टॉक असं केलं, ऍज पर रूल्स, राईट. आणि क्वांटिटी सुद्धा ऍज पर रिस्क मॅनेजमेंटच मी चूज केलेली आहे. तर त्या दिवशी दुसरा कुठलाही स्टॉक घ्यायचा नाही. डे टू ला परत बाय वन स्टॉक, ओके. त्याच्यानंतर ऑब्विसली असं सो ऑन पुढे 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 चालू राहील. लेट्स से डे 5 पर्यंत मला बाय वन स्टॉक होईल, म्हणजे हा माझा ऍक्च्युली वीक वन आहे, ओके. वीक वन आहे. आता देर इज अ कॉन्सेप्ट कॉल्ड ॲज मॅक्स रिस्क पर वीक आणि मॅक्स रिस्क पर मंथ. ठीक आहे, आज हे थोडंसं नवीन आहे. तर काय असते मॅक्स रिस्क पर वीक, तर इट इज युजली 5%, म्हणजे मॅक्सिमम 5% ऑफ युअर टोटल कॅपिटल, एवढी तुम्ही रिस्क एक्सपोज करू शकता त्या वीक मध्ये. आणि सिमिलरली मॅक्स रिस्क पर मंथ काय असतं, तर ही युजली 10% असते. आता 10 to 12% म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये युजली प्रो ट्रेडर्स त्यांची मॅक्स रिस्क पर मंथ ठेवतात. सो ह्या सिनारिओ मध्ये मी 10% कन्सिडर केलेली आहे. सो मॅक्स रिस्क पर मंथ इज द मॅक्सिमम 10% ऑफ माय टोटल कॅपिटल. आता मी स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी करते, राईट. सो आता इथे मी डेचं पण असतं, मॅक्स रिस्क पर डे पण असतं, अँड दॅट इज द 2% ऑफ माय टोटल कॅपिटल. पण इंट्राडे साठी ती यूज केली जाते मॅक्स रिस्क पर डे. आणि मॅक्स रिस्क पर वीक जी आहे ना, ती स्विंग स्ट्रॅटेजीसाठी कन्सिडर केली जाते. सो ती कशा पद्धतीने कन्सिडर केली जाते, जेव्हा माझं कॅपिटल कुठलंही असू दे, 10 लाखाचं, 20 लाखाचं, 1 लाखाचं, ठीक आहे, प्रपोर्शनली प्रपोर्शनली जी तुमची रिस्क आहे ना, 5%ची रिस्क आहे. सो मी 5 स्टॉक्स मध्ये माझं कॅपिटल डिवाइड करू शकते. सो मॅक्सिमम, इन शॉर्ट, ठीक आहे, इन शॉर्ट, मी एका वीक मध्ये मॅक्सिमम 5 पोझिशन्सच ओपन ठेवू शकते. ओके, क्लिअर होत आहे का बघा, का 5 पोझिशन ओपन ठेवू शकते, कारण की पर ट्रेड माझी रिस्क 1000 रुपीजची आहे, बरोबर आहे. सो हा आयडियलिस्टिक सिनारिओ सांगते बरं का, ठीक आहे. सो अशा सिनारिओमध्ये माझी टोटल रिस्क एक्सपोज्ड इज 5000 रुपीज, ओके. आणि जेव्हा माझी टोटल रिस्क एक्सपोज 5000 होते त्या वीकसाठी, तेव्हा मला परत त्या वीक मध्ये नवीन बाईंग करायचं नाहीये. आयडियली मला थांबायचंय आणि मला ह्या सिनारिओ मध्ये काय, कुठला स्टॉक टार्गेट हिट करतोय, कुठला स्टॉक स्टॉप लॉस हिट करतोय, मग ते एक्झिट झाल्यानंतर पुढचा डिसिजन घ्यायचा आहे, ओके. आता एक्झाम्पल, सपोज वीक वन माझा चालू आहे. वीक वन मध्ये डे ला मी स्टॉक बाय केला, डे ला मी स्टॉक बाय केला, आणि लेट्स से डे 3 ला मी नवीन स्टॉक बाय केला, पण डे 3 ला माझ्या स्टॉक नी प्रॉफिट बुक केला. तर का मी अजून एक स्टॉक मी खरेदी करू शकते का? सो आयडियली येस, तुम्ही अजून एक स्टॉक खरेदी करू शकता. म्हणजे इन्स्टेड ऑफ 5 स्टॉक तुम्ही त्या वीक मध्ये 6 स्टॉक खरेदी करू शकता. फक्त आपल्याला काय बघायचंय, तर एका वेळेला माझे किती ओपन पोझिशन्स आहेत स्विंगच्या स्ट्रॅटेजीसाठी, कुठल्याही, म्हणजे तुमची कुठलीही स्विंगची स्ट्रॅटेजी असू दे. सो ओपन पोझिशन्स मला माझ्या मॅक्स रिस्क पर वीक ला अलाइन करायच्या. ओके, येते का लक्षात? सॉरी, मी इथे 1,000ची रिस्क लिहिली आहे, पण आयडियली जर आपण 10 लॅक्सचं कॅपिटल कन्सिडर करतोय, सो मॅक्स रिस्क इज फॉर एव्हरी ट्रेड इट इज 10,000. सो आयडियली इथे माझी 50,000ची एक्सपोज्ड रिस्क आहे ऍट द सेम टाइम. आता एक सिनारिओ लक्षात घ्या की डे 1 ला मी स्टॉक खरेदी केला, डे 2 ला मी स्टॉक खरेदी केला, डे 3 ला माझा डे 1च्या स्टॉकचा स्टॉप लॉस हिट झाला.
डे 3ला डे 1चा जो स्टॉक होता त्याचा स्टॉप लॉस हिट झाला. डे 3ला मी डे 3चा जो काही ठरलेला होता तो स्टॉक मी खरेदी केला. पण मी ऍडिशनल स्टॉक खरेदी करू शकते का? नाही, कारण की मी 10,000 रुपयाची रिस्क ऑलरेडी माझी झालेली आहे आणि माझ्याकडे फक्त 40,000ची रिस्क त्या वीकसाठी बाकी आहे. ठीक आहे. सो लक्षात येते का बघा हा कन्सेप्ट थोडासा म्हणजे मॅथमॅटिकल कन्सेप्ट आहे, पण एकदा समजला की पूर्णतः लक्षात येईल. सो पुन्हा एकदा सांगते, इंट्राडे साठी मॅक्स रिस्क पर डे सुद्धा कन्सिडर केला जातो आणि वीक सुद्धा, मंथ सुद्धा कन्सिडर केला जातो. सिमिलरली थोडंसं डिफरन्शिएट होतं जेव्हा आपण स्विंग ट्रेडिंग करतो. सो स्विंग ट्रेडिंग मध्ये मॅक्स रिस्क पर वीक आणि पर मंथ हे दोन कॅल्क्युलेशन लक्षात घेतले जातात. आता पर मंथचं कॅल्क्युलेशन कसं लक्षात घ्यायचं, की असं कन्सिडर करा, खूप वर्स्ट सिनारिओ आहे. वीक 1 मध्ये सगळेच्या सगळे स्टॉप लॉस गेलेत आणि ऑलरेडी 50,000 मी लॉस मध्ये आहे. आणि लेट्स से वीक 2 मध्ये सुद्धा असं झालं की माझे सगळेच्या सगळे स्टॉप लॉसेस गेले आणि वीक 2 मध्ये सुद्धा मी -50,000 झालं. तर पुढचे 2 वीक म्हणजे पुढचा जो काही तो महिना राहिलेला आहे, एकही पोझिशन्स ओपन करायची नाही. ओके. सो अशा पद्धतीने तुम्हाला मॅक्स रिस्क पर मंथ 1 लाख, म्हणजे 1 लाख पेक्षा जास्त मला पैसे त्या महिन्यामध्ये घालवायचे, एका महिन्यामध्ये घालवायचे नाहीये जर माझं कॅपिटल 10 लाखचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची रिस्क अलाइन करायला लागते आणि तरच कोणतंही स्ट्रॅटेजी आहे ना ती काम करते. नाहीतर कुठलीही खूप सुपेरियर जरी स्ट्रॅटेजी आणली तरी विदाउट रिस्क मॅनेजमेंट ती काहीही करू शकत नाही आणि ती तुम्हाला प्रॉफिट देऊ शकत नाही. ठीक आहे. आता सिनारिओ असा येतो की जर माझं फक्त कॅश इक्विटीमध्ये स्विंग स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे लॉंग ओनली स्ट्रॅटेजी आहे आणि मार्केट बेरिश आहे, तर मी काय करायचं, माझे सारखे स्टॉप लॉसेस उडतात. ओके. सो ह्या सिनारिओमध्ये काय होतं की सायकोलॉजी खूप हलते. इतके सारे स्टॉप लॉसेस आपण एक साथ घ्यायचे म्हणजे कठीण जातं. तर मी ह्यासाठी एक प्रयोग सुद्धा केला होता. मला सुद्धा वाटलेलं की निफ्टीची जी अलाइनमेंट असते, सो निफ्टी जर अप ट्रेंडिंग मध्ये आहे म्हणजे 20 EMA च्या वरती आहे, तरच आपण स्विंग स्ट्रॅटेजी घेऊन बघूया, म्हणजे स्विंग स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करायची. अदरवाईज जेव्हा जेव्हा 20 EMA च्या डेलीला खाली असेल निफ्टी, तेव्हा स्विंग स्ट्रॅटेजी बंद ठेवायची, असा मी विचार केला होता. विचार इन द सेन्स त्याच्यावरती मी अभ्यास केला होता, त्याचा अनालिसिस केला होता, पण मला रिझल्ट काही एवढे चांगले मिळाले नाही. ठीक आहे. सो तुम्हाला कुठला ट्रेंड बेस इंडिकेटर वापरून जर निफ्टीच्या ऍक्च्युली ट्रेंडनुसार तुम्हाला स्विंग स्ट्रॅटेजी ऑन ऑफ करायचे, तर तुम्ही त्याचं वेगळं तुमचं स्वतःचं अनालिसिस करू शकता. कमेंट करून सांगू शकता इथे की कशा पद्धतीने ते काम करतं. पण एक मी माझी जी पद्धत वापरते ती अशी आहे की जेव्हा मला माहितीये की अनस्टेबल मार्केट कंडिशन्स आहेत किंवा मार्केट खूप जास्त बेरिश आहे, ठीक आहे, न्यूज बेस, इव्हेंट्स बेस जेव्हा मार्केट असतं, रिस्की मार्केट असतं, तेव्हा ना आपण काय करू शकतो, हा जे 1% ची रिस्क आहे ना ती कम्प्लिटली हाफ करून टाकायची, म्हणजे 0.5 ची रिस्क घेऊनच पण मी ट्रेड कंटिन्यू करणार. ठीक आहे. सो या सिनारिओमध्ये काय होतं, जरी स्टॉप लॉसेस उडले तरी माझे हाफ स्टॉप लॉसेस म्हणजे तेवढं तर होणारच आहे. बरोबर. सो अशा सिनारिओमध्ये जेव्हा जेव्हा मार्केट कंडिशन अनस्टेबल आहेत तेव्हा मी प्रेफर करते की 0.5 ची रिस्क घेऊन पण एंट्री मात्र घ्यायची, कारण की माझं अनालिसिस मला सांगतं की जी काही मी स्विंग स्ट्रॅटेजी जी सांगितलेली आहे त्यामध्ये निफ्टीच्या ट्रेंडचा ऍज सच काही फिल्टर लावून मला काही चांगले रिझल्ट मिळालेले नाहीयेत. पण नक्की तुम्हाला कोणत्या जर फिल्टर लावायचं असेल, काही वेगळी त्याला मॉडिफिकेशन द्यायचं असेल आणि जर तुमचे काही चांगले ऑब्झर्वेशन असतील तर ते तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून मला कळवा की कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, सो दॅट मला थोडंसं पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी इनपुट्स मिळतात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग. थँक्यू अँड बाय.